ज्या विद्यार्थ्यांनी BBA BCA यासाठी CETचा अर्ज भरलेला असेल त्यांनी त्यांचा रिझल्ट सुद्धा चेक केलेला आहे। तर आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की BCA BBA यांची CETची एग्जाम परत होणार आहे। तर नेमकं काय कारण आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ही जी CETची एग्जाम आहे ही परत द्यायचं काम पडणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता BBA BCA यांची जी CETची पुन्हा एग्जाम होणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। तर नेमकं काय कारण आहे हे सुद्धा आपण आता बघणार आहे। तर बघू शकता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA BCA परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जी आहे ती कमी प्रमाणात झालेली आहे आणि कॉलेजमध्ये ज्या जागा आहे ह्या मोठ्या संख्येने आहे, त्यामध्ये आणखी विद्यार्थ्यांचा प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशाने ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे। यासाठी पुढील 2 ते 3 दिवसात नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे। तर CET सेलने 29 ते 30 एप्रिल दरम्यान BBA BCA यांची जी CET होती ही परीक्षा घेतलेली आहे। यामध्ये 72,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यातील 61,666 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि CET सेलने त्यांचा जो रिझल्ट होता हा 4 जूनला जाहीर केलेला आहे। तर त्याचवेळी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जवळपास 1,05,000 जागा आहेत, त्यातून निम्म्यांची विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केल्याने अनेक कॉलेजमधील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहे। तर जागा जास्त आहे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म हे कमी प्रमाणात भरले आहेत, त्यामुळे CETची एग्जाम पुन्हा घेण्यात येणार आहे। तर यामध्ये अजूनपर्यंत CET सेलकडून कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन आलेली नाही आहे, परंतु ज्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा परत पेपर द्यायचं काम पडू शकते। तर BBA BCA याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।